रक्त सांडले भूमीसाठी, शौर्याची ही गाथा आहे. स्वातंत्र्याच्या या सूर्यप्रकाशात झुकतो माझा माथा आहे. नव्या युगांची, नव्या विचारांची घेऊया ही आड, अखंड राहो जगात माझ्या भारताची ही शान. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सिद्धी हेमंत गपाट. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट म्हणजे अखंड भारत वर्षाच्या अस्मितेचा, सार्वभौमत्वाचा आणि अभिमानाचा दिवस. आजपासून 19 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 1947च्या त्या सोनेरी पहाटेने 150 वर्षांच्या पारतंत्र्याचा अंधार मिटवला आणि एक नवा सूर्य उगवला. पण मित्रांनो, हा सूर्य काही सहजासहजी उगवला नाही. त्या सूर्याच्या तांबड्या रंगामागे हजारो क्रांतिकारकांचे रक्त आणि लाखो देशप्रेमींचा त्याग भरलेला आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्वीचा भारत कसा होता? इंग्रजांच्या जुलमी राजदिंडीत गुलामगिरीच्या साखळींनी बांधलेला हा भारत, जिथे आपल्याला आपल्याच भूमीत बोलण्याची, जगण्याची आणि श्वास घ्यायची परवानगी नाही. पण याच मातीत असे काही वीर जन्माला आले, ज्यांनी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे धाडस दाखवले. मंगल पांडे यांच्या पहिल्या ठिणगीपासून सुरू झालेला हा लढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने पुढे गेला. लोकमान्य टिळक यांचा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हा सिंहगर्जनायुक्त मंत्र, महात्मा गांधींची अहिंसा अन चले जावची हाक, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अंदमान येथील अथांग कष्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा आणि भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांचे हसत हसत फासाला जाणे, या साऱ्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्याची ही मशाल पेटती ठेवली आणि अखेर तो ऐतिहासिक क्षण आला. भारत स्वतंत्र झाला. पण विचार करा, 1947 मध्ये ब्रिटिश जेव्हा भारत देश ओढत होते, तेव्हा जगातील अनेक देशांनी भाकीत केले होते की भारत हा विविधतेने बनलेला देश आहे. तो कधीही एकत्र राहू शकणार नाही, तो कोलमडून पडेल. पण माझ्या भारताने जगाचे सर्व अंदाज चुकीचे ठरवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जगातील सर्वात मोठे आणि मजबूत संविधानाच्या जोरावर आज आपण सर्व एकत्र उभे आहोत. स्वातंत्र्याच्या वेळी अन्नासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून असणारा आज हा भारत हरित क्रांती आणि धवल क्रांतीच्या जोरावर जगाचे पोट भरत आहे. सायकल वरून रॉकेट वाहून नेणारा माझा हा भारत आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा जगातील पहिला देश बनला आहे. आज आपण इस्रोच्या माध्यमातून अंतराळात इतिहास रचत आहोत. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये आज संपूर्ण जग भारताचे अनुकरण करत आहे. क्रीडा क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो की जागतिक अर्थसत्ता, आज भारताचा डंका जगभरात वाजतोय. पण मित्रांनो, केवळ भूतकाळाचा अभिमान बाळगून चालणार नाही. आजचा भारत हा तरुणांचा भारत आहे. जगातील सर्वात जास्त युवा शक्ती असणारा आपला देश आहे. आजची ही पिढी अत्यंत बुद्धिमान, तंत्रज्ञानामध्ये कुशल आणि प्रचंड ताकदवान आहे. जर या पिढीने आज मनात ठरवले तरी ती जगाचा इतिहास बदलू शकते. तुम्ही जंतर मंतरचेच उदाहरण पहा. जेव्हा जेव्हा देशात किंवा समाजात अन्याय विरुद्ध आवाज उठवायचा असतो किंवा एखादा लढा द्यायचा असतो, तेव्हा तेव्हा हेच तरुण एकत्र येतात. जंतर मंतर येथे सर्व तरुणांनी एकत्र येऊन केलेले आंदोलन असो किंवा एखादा सत्यासाठी लढलेला लढा असो, तरुणांच्या एका आवाजाने संपूर्ण सरकार आणि व्यवस्था हादरून जाते. हे सिद्ध करते की आजच्या तरुणाईच्या हातात लढायची केवढी मोठी ताकद आहे. त्याचप्रमाणे आजचे तरुण केवळ आंदोलनातच नाही तर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नवनवीन शोध काढून आणि स्टार्टअप्स उभे करून आपल्या भारताचा झेंडा जगभरात फडकवत आहेत. पण मित्रांनो, तुमची हीच बुद्धी, हाच वेळ आणि हीच ताकद जर सोशल मीडियावर नशेत किंवा भांडणतंटांच्या मध्ये वाया घालवला तर या देशाचे खूप मोठे नुकसान होईल. म्हणून मला आपल्याला सांगावीसे वाटते की हा देश या देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे. तुमची ताकद आणि तुमची बुद्धिमत्ता ही विनाशकारी कामांसाठी किंवा वेळ घालवण्यासाठी वाया घालवू नका, तर या देशाला महासत्य बनवण्यासाठी वापरा. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण होईल. शेवटी एवढेच बोलेल की अभिमान आहे मला मी भारतीय असल्याचा, गर्व आहे मला माझ्या भारताच्या इतिहासाचा. चला एकत्र येऊन शपथ घेऊया भारताला सर्वश्रेष्ठ बनवण्याचा. शेवटी एवढेच बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. धन्यवाद.